क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष आणि चळवळीतले माझे अत्यंत जीवाभावाचे लढवय्ये सहकारी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना मेहकर पोलिसांनी तडीपारीची नोटीस दिलेली आहे। डॉक्टर ज्ञानेश्वर टाले हे 12-13 वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये अत्यंत लढाऊ पद्धतीने काम करतात। मोर्चे काढणं, उपोषण करणं, आंदोलन करणं, सत्याग्रह करणं याच्यातनं त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झालेले असतील, परंतु हे आंदोलनाचे गुन्हे आहेत, राजकीय गुन्हे आहेत। परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा खंडणीचा गुन्हा नाही किंवा कुठल्याही प्रकारचा मर्डर केल्याचा गुन्हा नाही, वेगळ्या प्रकारचे सराईत गुन्हेगारासारखे कोणतेही गुन्हे त्यांच्यावर नाही। परंतु सत्ताधारी काही नेत्यांच्या इशाऱ्यावरून त्या ठिकाणी पोलिसांना हाताशी धरून माझ्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तडीपार करायचं आणि चळवळ मोडून काढायची असा डाव काही नेत्यांनी रचलेला आहे। याला पार्श्वभूमी अशी आहे की बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष निवडणूक लढली आणि महायुती आणि महाविकास आघाडीला आम्ही तगडी फाईट दिली सर्वसामान्यांच्या जोरावर। शेतकऱ्यांची, तरुणांची एकजूट काय असते या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून दिलं। काही फरकाने या निवडणुकीत आमचा पराभव झाला, परंतु एक टक्कर चांगली देण्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी चांगली फाईट आम्ही त्या ठिकाणी दिली आणि मेहकर विधानसभा मतदारसंघाची लोकसभेतली जबाबदारी ही डॉक्टर ज्ञानेश्वर टालेंवर त्या ठिकाणी होती। त्यांनी अतिशय चांगलं संघटन शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी केलं आणि विद्यमान खासदार जे आहेत आता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा तो बालेकिल्ला समजला जातो। त्यांच्या बरोबरीत जवळपास 56,000 मतदान, त्यांनाही 56,000 आहे आणि आम्हालाही जवळपास 56,000 मतदान आहे। बरोबरीत मतदान घेण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला आणि त्याचाच एक राग त्यांच्या डोक्यात आहे प्रतापरावांच्या की डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना मोडून काढलं की या भागातली चळवळ मोडेल आणि म्हणून पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्तेचा गैरवापर करून ज्ञानेश्वर टालेंना तडीपार करण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। मी पोलिसांना सांगेन की अशा नेत्यांच्या इशाऱ्यावर कामं करण्यापेक्षा जे काही सराईत गुन्हेगार असतील, चोरी करणारे, दरोडेखोर असतील, बलात्कारी असतील त्यांना पकडा, व्हाईट कॉलर गुंड जे असतील त्यांना पकडा, त्यांना जिल्ह्यातनं तडीपार करा। पण आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर तडीपारीच्या नोटिसा काढून किंवा आम्हाला जिल्ह्यातून हद्दपार करून शेतकऱ्यांची चळवळ कदापि संपणार नाही। ज्यांनी कोणी ही तडीपारीची नोटीस काढली, ज्यांच्या इशाऱ्यावरून काढली, त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि गाववाड्यातला शेतकरी, महाराष्ट्रातली क्रांतिकारी शेतकरी संघटना डॉक्टर ज्ञानेश्वर टालेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। लढायचं तर मैदानात लढा अशा पद्धतीनं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून किंवा सत्तेचा गैरवापर करून अशा पद्धतीनं जर का आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करण्याचा प्रयत्न करत असाल तर कदापि खपून घेतल्या जाणार नाही। न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे। त्याच्यात कहर पहा मेहकर पोलिसांचा, म्हणजे डोणगाव पोलीस आणि मेहकर पोलिसांचा कहर पहा की 10व्या महिन्यात जी नोटीस तयार केली डॉक्टर टालेंना, ती नोटीस त्यांनी आता 12व्या महिन्यात दिली। मग ही नोटीस द्यायला दिरंगाई का केली? कुणाचं प्रेशर होतं? कुणाच्या प्रेशर खाली सगळी कारवाई करण्यात आलेली आहे? आणि या जिल्ह्यामध्ये गुंड मोकाट फिरतायत, या जिल्ह्यामध्ये दरोडे टाकणारे मोकाट फिरतायत, चोऱ्यांचे तपास लागत नाहीये, बलात्काराच्या खुनांचे तपास लागत नाहीये आणि चळवळीमध्ये काम करणाऱ्या साध्या कार्यकर्त्याला तडीपार करून तुम्हाला काय साध्य करायचंय, कुठलं राष्ट्रपती पारितोषिक तुम्हाला मिळणार आहे, हे आम्ही कदापि खपून घेणार नाही। डॉक्टर ज्ञानेश्वर टालेंच्या पाठीशी आम्ही महाराष्ट्रातला शेतकरी खंबीरपणे उभा आहे हे मला आवर्जून सांगायचं।